नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आजच्या 9व्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण इतिहास बोध आणि शत्रुबोध यावर क्रमाक्रमाने मार्गदर्शन घेत आहोत आणि गेल्या या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 7व्या, 8व्या आणि 9व्या सत्रामधून आपण शत्रुबोध यावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी सुरुवात केली आहे आणि या अभ्यासक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले माननीय श्री अभिजित जोग सर. तर सरांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आजच्या विवेचनाला आपण सुरू करा. नमस्कार. आपण परवाच्या दिवशी सुरुवात केली आणि पहिल्यांदा आपण चर्चा केली डीप स्टेट या अ, शक्तीची, की जी भारत विरोधी कारवायांमध्ये अग्रेसर असते आणि त्याच्याबद्दल विस्ताराने माहिती घेतली. त्यातला दुसरा जो क्रमांक आहे, कदाचित आपण म्हणू की त्यांच्यापेक्षाही जास्ती खतरनाक, तुलना करणं अवघड आहे खरं म्हणजे, पण ते दोघंही एकमेकाच्या सहकार्याने कशी उलथापालथ घडवतात त्याचं बांगलादेशमधलं उदाहरणही आपण बघितलं आणि भारताच्या मागे ते कसे लागलेले आहेत याचाही आपण उल्लेख केला. तर ही दुसरी शक्ती म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा वोकिझम. तर सांस्कृतिक मार्क्सवादाकडे येण्याच्या आधी आपण मुळात पहिल्यांदा मार्क्सवाद म्हणजे काय हे परत एकदा थोडक्यात समजून घेऊ. एक दोन वेळा आपण याचा उल्लेख केलेला आहे, पण आज हा विषय आपण मुख्यतः घेत असल्यामुळे परत एकदा आपल्याला त्याची आठवण करून देतो की मार्क्सवादाचा गाभा, त्याच्यावर मग बाकी कितीही आवरणं चढवली असली, सामाजिक न्याय, समानता, महिलांचे हक्क, शोषितांचे हक्क वगैरे वगैरे, पण अगदी मुळाशी जर आपण गेलो त्याच्या, हे एक एक ते ते आवरण काढत काढत आपण त्याचं मूळ काय आहे किंवा त्याचा गाभा काय आहे हे जर बघितलं, तर त्याचा गाभा हा आहे की समाजाला दोन वर्गांमध्ये विभाजित करायचं. एकाला म्हणायचं शोषक आणि एकाला म्हणायचं शोषित, ऑप्रेसर आणि ऑप्रेस्ड. आणि मग ह्या दोन वर्गांमध्ये सतत संघर्ष घडत राहायला पाहिजे. क्लास कॉन्फ्लिक्ट हे मार्क्सवादाचं मूळ आहे किंवा मार्क्सवादाचा गाभा आहे. आणि प्रत्येक गोष्ट, इतिहास असो, सोशॉलॉजी म्हणजे सामाजिक हे विषय असोत किंवा कुठलाही विषय असो, राजकारण असो, अर्थव्यवस्था असो, या प्रत्येक गोष्टीला ते या क्लास कॉन्फ्लिक्टच्या परिप्रेक्ष्यात बघतात आणि त्याचं त्याचं इंटरप्रिटेशन हे नेहमी क्लास कॉन्फ्लिक्टच्या च्या दृष्टीतूनच ते प्रत्येक गोष्टीकडे बघतात आणि प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतात. त्यामुळे या दोन वर्गांमध्ये सतत संघर्ष कसा भडकेल, त्या संघर्षातून अराजक कसं निर्माण होईल, त्या अराजकातून हिंसा कशी निर्माण होईल आणि त्या हिंसेतून विध्वंस कसा निर्माण होईल, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा मार्क्सवादाचा गाभा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की हजारो वर्षांची जी मानवी सभ्यता आहे ती आम्ही पूर्णपणे नष्ट करणार आणि मग त्या कोऱ्या पाटीवर आम्ही एका नव्या माणसाची आणि एका नव्या समाजाची निर्मिती करणार. पण दुर्दैवाने अशी कुठलीही निर्मिती करण्याचं कौशल्य आणि क्षमता त्यांनी आजपर्यंत दाखवलेली नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली, रशियात असेल, चीनमध्ये असेल, व्हेनेझुएलामध्ये असेल, क्युबामध्ये असेल, अनेक ठिकाणी, तिथे कुठेही त्यांना काहीही नवीन निर्माण करता आलं नाही. त्यांनी विध्वंस मात्र केला. म्हणजे त्या देशाचं पार वाटोळं झालं. जसं व्हेनेझुएलाचं आपण जर उदाहरण घेतलं तर समाजवादी धोरणं किंवा साम्यवादी धोरणं स्वीकारायच्या आधी तो एक अत्यंत श्रीमंत देश होता, कारण त्यांच्याकडे तेल आहे आणि त्यामुळे खूप संपन्न श्रीमंत असा तो देश. पण एक कम्युनिस्ट हुकुमशहाच्या हातात त्या देशाची सूत्र गेली आणि आज तो पूर्णपणे भिकेला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांना कुठेही त्यांनी समता तर सोडाच, पण लोकांना साधं सन्मानाने जगता येईल असं सुद्धा गव्हर्नन्स किंवा असं सुद्धा सरकार किंवा अशी सुद्धा व्यवस्था ते कधी देऊ शकले नाहीत.
चीनमध्ये आपल्याला कदाचित असं शंका येईल की चीन तर एवढा श्रीमंत आहे आणि एवढा जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे वगैरे वगैरे. पण त्यांनी कम्युनिझम हा फक्त नावापुरताच ठेवला आहे. म्हणजे आपली डिक्टेटरशिप चालू राहावी, हुकुमशाही व्यवस्था सुरू राहावी आणि कम्युनिस्ट पक्षाचंच राज्य असावं, एवढा पुरता त्यांनी कम्युनिझम जिवंत ठेवलेला आहे. पण त्याचा आर्थिक विचार, अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कॅपिटलिस्ट पद्धतीने चालते. आणि तो बदल त्यांनी केला 1978 साली. डावी अर्थव्यवस्था सोडून त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. तेव्हापासूनच त्यांची इकॉनॉमी जी आहे किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती एकदम तिची वाढ व्हायला लागली आणि ते तिथपासून त्यांनी जी सुरुवात केली ते मग त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. आणि आज ते अशा लेवलला पोचलेत की ते आता अमेरिकेला थ्रेटन करायला त्यांनी सुरुवात केली. तर हा हा सगळा इतिहास आहे. तर मुख्यतः ही त्यामुळे आपल्याला त्यांनी कितीही जरी सांगितलं हे ऐकायला खूप छान वाटतं की नव्या कोऱ्या पाटीवर आम्ही एक नवा मानव निर्माण करणार वगैरे, पण असं तर काहीही ते करू शकत नाहीत. हे आता पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. ते फक्त बर्बादी आणि गरिबी, हालअपेष्टा हेच फक्त त्यांच्या या विचारातून निर्माण होतात. तर आता कदाचित बरेच लोक मला विचारतात की कोणाचा उद्देश किंवा कोणाचं उद्दिष्ट हे विध्वंस आहे कसं असू असू शकेल. म्हणजे हे पटकन पटत नाही. आपल्याला असं वाटतं की कुठलाही माणूस एखाद्या परिस्थितीत वाईट वागतो, पण तो मुळात वाईटच असू शकतो हे सांगितलं तर ते बरेच वेळा त्याच्याबद्दल शंका येते मनात की अरे याला काय कम्युनिस्टांचा काहीतरी फार राग असेल किंवा टोकाचा विरोध आहे आणि म्हणून हा जरा अतिरेकी विधानं करतोय, अशी शंका येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट पुढे आणखीन समजून घेण्याच्या आधी आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे कम्युनिस्टांची मानसिकता काय असते किंवा डाव्या विचाराच्या लोकांची, वामपंथी विचाराच्या लोकांची मानसिकता काय आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की हे लोक असे का वागतात आणि यांची उद्दिष्ट ही अराजक आणि विध्वंस ही कशी असू शकतात. आणि म्हणून आपण थोडासा वेळ त्याच्यावर घालवूया की कम्युनिस्टांची नेमकी मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी. तर आता जगात काही अशा अतिशय नकारात्मक अशा विचारसरणी अस्तित्वात आहेत. नकारात्मक, विकृत, हिंसक असे काही विचार त्याला फॉर्मल स्वरूप देऊन त्या विचारसरणी किंवा आयडिओलॉजीज म्हणून अस्तित्वात आहेत. त्यातली एक आयडिओलॉजी म्हणजे सॅडिझम. तर सॅडिझमचा थोडक्यात अर्थ काय, तर लैंगिक संबंधांमध्ये आपला जो पार्टनर असेल त्याला शारीरिक इजा पोचवण्यात ज्यांना आनंद मिळतो त्यांना सॅडिस्ट असं म्हणतात. हे टोकाची विकृती. दुसऱ्याला शारीरिक इजा पोचली पाहिजे, शारीरिक हिंसा करण्यामध्ये, त्रास देण्यामध्ये, पेन देण्यामध्ये, दुःख देण्यामध्ये, वेदना देण्यामध्ये या लोकांना आनंद मिळतो. आणि ह्या विचारसरणीचा उद्गाता ज्याला मानलं जातं तो मार्क्विस डी सेड म्हणून, MARQUISDESADE, मार्क्विस डी सेड हा फ्रेंच गृहस्थ होता. आणि फ्रेंच राज्यक्रांती जी झाली, जी डाव्या विचाराच्या लोकांनी केली, जेकबिन्स असं त्यांना म्हणायचे, ते कम्युनिस्टांचे पूर्वज असं आपण म्हणूया, कम्युनिस्टांचा आधीचा अवतार असं आपण म्हणू शकतो. तर त्या जेकबिन्सनी जी फ्रेंच राज्यक्रांती केली त्याच्यामध्ये हा मार्क्विस डी सेड सामील झालेला होता. आणि डाव्या विचारांच्या त्या सगळ्या उठावामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. पण हा मुळात सॅडिस्ट होता आणि त्यांनी सॅडिझम हा एक नवीन विचार, आता त्याला विचार तरी कसं म्हणायचा हा प्रश्नच आहे, पण अशी एक विकृती त्यांनी निर्माण केली असं आपण म्हणू शकतो. तो एका ठिकाणी काय म्हणतो हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे त्याचे विचार किती टोकाचे विकृत आणि किती टोकाचे विध्वंसक, किती टोकाचे अराजकतावादी होते हे आपण त्याच्यावरून समजून घेऊ शकतो. तो असं म्हणतो, मी थेट मराठीत वाचतो, मी निसर्गाचा तिरस्कार करतो. मला वाटतं त्याच्या ग्रहांचे तुकडे करावे, त्याची प्रक्रिया थांबवावी, ताऱ्यांचे मार्गक्रमण थांबवावे, आकाशात तरंगणारे गोल उलथून टाकावेत. निसर्गाला जे काही मदत करतं ते नष्ट करावं, त्याला हानी पोचवणारं जे असेल ते ते जपावं. मला माझ्या कामातून त्याचा अपमान करावा असा वाटतो, निसर्गाचा.
कदाचित आपल्याला सूर्यावर हल्ला करता येईल, जगाला त्याच्यापासून वंचित ठेवता येईल किंवा त्याचा वापर जगाला आग लावण्यासाठी करता येईल. म्हणजे संपूर्ण जगाला आग लागावी, सगळं नष्ट व्हावं, सगळं उलथून टाकावं. ही जी ओढ आहे, ती एका विकृत मनातच निर्माण होऊ शकते. म्हणजे अशा टोकाची भूमिका सर्वसामान्य माणूस घेणारच नाही. तर त्यामुळे मुळातच ही मानसिकता अशी असते आणि हेच लोक वामपंथी विचाराकडे आकर्षित होतात. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता दुसरी अशी एक अतिशय नकारात्मक आयडिओलॉजी ज्याला आपण म्हणू शकतो किंवा विचारधारा म्हणू शकतो, त्याला असं म्हणतात अनार्किझम, म्हणजे अराजकतावाद. म्हणजे ते सरळ सांगतातच की आम्ही अराजकतावादी आहोत. तर ह्या अराजकतावादाचा एक मोठा प्रणेता ज्याला आपण म्हणू, त्याला प्रौढ असं त्याचं नाव होतं. हा प्रौढ हा काय लिहितो, तो देवाबद्दल म्हणतोय. ते मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे देव असतानाही आपण ज्ञानापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचलो. प्रगतीकडे टाकलेले प्रत्येक पाऊल हा आपण देवावर मिळवलेला विजय आहे. तो पुढे लिहितो. आता तो सैतानाबद्दल म्हणतोय. आपल्याला माहिती आहे की आपल्या परंपरेमध्ये देव आणि असुर असे दोन बाजू आपण मानतो. देव जे आहेत ते जगात जे काही चांगलं मंगल पवित्र असेल त्याचे प्रतिनिधी असतात. आणि असुर म्हणजे जे काय वाईट विध्वंसक दुष्ट प्रवृत्ती असतील त्यांचं प्रतिनिधित्व असुर करतात. तसंच ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये किंवा ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये, कारण की हा डावा विचार जो आहे कम्युनिझम, तो सगळा युरोपमध्ये जन्माला आलेला आहे, त्यामुळे त्यांचं मूळ शेवटी ख्रिश्चनिटीमध्ये आहे. तर त्यांच्या धर्मामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये देव आणि सैतान किंवा गॉड आणि सॅटन असे दोन बाजू मानल्या जातात. आणि हे जे वामपंथी लोक आहेत, हे उघडपणे असं सांगतात की आम्ही सॅटनिस्ट आहोत, म्हणजे आम्ही सैतानवादी आहोत. मी त्यांच्यावर टीका करून मी म्हणतोय असं नाही, तर ते स्वतःच मान्य करतात, अभिमानाने सांगतात, करणं तर सोडून द्या, की आम्ही सॅटनिस्ट आहोत. तर हा जो प्रौढ हॉर्न, ज्याला अनार्किस्ट असं म्हटलं जातं, तो असं म्हणतो की छोट्या लोकांनी व राजांनी निंदा केलेल्या सैताना ये. देव म्हणजे मूर्खपणा आणि भेकडपणा. देव म्हणजे ढोंगीपणा आणि खोटेपणा. देव म्हणजे जुलूम आणि गरिबी. देव म्हणजे दुष्टपणा. म्हणजे ईश्वराचाही द्वेष करणारी अशी ही आसुरी प्रवृत्ती आहे. आणि हेच लोक नेमके वामपंथी का असतात, याचा आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की हे सगळं शेवटी एका मानसिकतेमध्ये दडलेलं आहे. सॅडिझम असो, अनार्किझम असो, सगळ्या ज्या नकारात्मक विचारसरणी आहे ह्या आहेत, त्या नेहमी डाव्या विचारांशीच त्याची का जवळीक असते. त्या विचारसरणीचे प्रणेते हे नेहमी वामपंथीच का असतात, हा जर आपण विचार केला तर मग लक्षात येतं की अरे काहीतरी शेवटी हा कुठल्या तरी मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि ती मानसिकता जी आहे त्याला काही औषध नाही, ती त्यांची आहेच मानसिकता. आणि त्यामुळे ते त्या विचाराकडे वळतात असं आपण म्हणू शकतो. दुसरी एक आणखीन प्रवृत्ती अशी आहे, त्याला म्हणतात सिनिसिझम. सिनिक आपण बरेच वेळा म्हणतो की तो सिनिक आहे, सिनिसिझम. या लोकांना जगात काही चांगलं दिसतच नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीतनं काही चांगलं निर्माण होईल याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी वाईटच निघणार आहे. आणि त्यामुळे ते तशा दृष्टीनेच प्रत्येक गोष्टीकडे आणि जगाकडे बघत असतात. तर हा जो सिनिसिझम आहे किंवा इव्हन अनार्किझम आहे, त्याचा त्याचा मूळ प्रवर्तक हा एक प्राचीन ग्रीसमधला एक तत्वज्ञ होता, डिओजिनिस म्हणून. तो डिओजेनिस हा या सिनिसिझमचा प्रणेता होता असं म्हणतात. आणि एक इल्युमिनाटी नावाची सिक्रेट सोसायटी होती. आपण सिक्रेट सोसायटीज बद्दल बोललो, तर त्या इल्युमिनाटीचा जो फाउंडर होता वायशॉफ्ट, ॲडम वायशॉफ्ट, या इल्युमिनाटी मधनं कम्युनिझम निर्माण झाला असं मानलं जातं. आता सिक्रेट सोसायटीज ज्या असतात त्यांची पूर्णपणे माहिती कधी ओपन होत नाही किंवा उघड होत नाही. त्यामुळे मानलं जातं, पण त्याच्याकरता 100% पुरावे देऊ शकतो का, तर नाही देऊ शकत. कारण की पण अनेक अशा सिमिलॅरिटीज इतक्या विलक्षण आहेत त्या इल्युमिनाटीची कार्यशैली आणि कम्युनिझमची कार्यशैली, की
ती शक्यता नाकारता येत नाही किंवा खूप मोठ्या प्रमाणात या इल्युमिनाटीचा आणि कम्युनिझमचा काहीतरी कुठेतरी नक्की संबंध आहे. आणि इल्युमिनाटीच्या वैचारिक परिघातनंच कम्युनिझमची निर्मिती झाली आहे असं आपण सेफली म्हणू शकतो. तर हा जो इल्युमिनाटीचा संस्थापक होता ॲडम वायशॉफ्ट, हा या डिओजेनिसचा परमभक्त होता. त्याला डिओजेनिसची अनार्किझम आणखीन सिनिसिझम या दोन्ही आयडिओलॉजीज त्याला मनापासून पटायच्या. तर अशा पद्धतीने आपण जर बघत गेलो तर सॅडिझम असो, अनार्किझम असो, सिनिसिझम असो, या सगळ्या विकृत आणि नकारात्मक अशा ज्या विचारसरणी आहेत त्या नेमक्या डाव्या विचारांच्याच का असतात याचा आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की हा मानसिकतेचा प्रश्न आहे. हा आयडिओलॉजीचा किंवा विचारधारेचा प्रश्न नाही. मुळात मानसिकता अशी असल्यामुळे त्यातून ही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्याचाच पाठपुरावा केला जातो. त्याच निर्माण होतात अशा मानसिकतेच्या लोकांच्या मनामध्ये. आणि मग जे आहे त्याचा विध्वंस झाला पाहिजे हा विचार हा त्यांच्या त्या मानसिकतेतनं येतो. आणि मग त्याला काहीतरी वैचारिक मुलामा देण्यासाठी म्हणून मग या वेगवेगळ्या आयडिओलॉजीज ते निर्माण करतात. कम्युनिझम ही अशीच एक आयडिओलॉजी आहे की जी टोकाच्या नकारात्मक मानसिकतेला काहीतरी एक चांगला प्रेझेंटेबल रूप देण्यासाठी म्हणून ही आयडिओलॉजी निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आपण त्याची आणखीन काही उदाहरणं बघूया. आता कार्ल मार्क्सकडे येऊ आपण, जो मुळात संस्थापकच आहे कम्युनिस्ट पक्षाचा. तर मार्क्सवादाचे एक फार मोठे नामवंत अभ्यासक आहेत, क्लिऑन्स काउसेन म्हणून. तर त्यांनी मार्क्सच्या मानसिकतेचं केलेलं वर्णन मी तुम्हाला वाचून दाखवतो मराठीमध्ये परत. थोडंसं मोठं आहे पण त्याच्यातनं लक्षात येतं की हा काय पद्धतीचा माणूस होता. कारण की त्याची जी मानसिकता होती त्याचंच प्रतिबिंब मार्क्सवादात पडलेलं आहे. तर त्यामुळे हे समजून घेतल्याशिवाय आपण मार्क्सवादाचा विचार असा का आहे हे समजून घेऊ शकत नाही. ते लिहितात काउसेन, कार्ल मार्क्सच्या स्वभावाचा अर्क कम्युनिझममध्ये उतरला होता. राजकीय हुकुमतीविषयी त्याला वाटणारी चीड सार्वत्रिक क्रांतीसाठीच्या आक्रोशाच्या रूपाने व्यक्त झाली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेविषयी त्याला वाटणारा जहरी द्वेष आणि या अर्थव्यवस्थेचा विध्वंस अपरिहार्य असल्याची त्याने वर्तवलेली भविष्यवाणी यांचं मूळ या अर्थव्यवस्थेत स्पर्धा करण्यास असलेला त्याचा नकार व असमर्थता यात दडलेलं होतं. त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे त्याने त्याच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने इतिहासाच्या आकलनाचे असे साधन शोधून काढले ज्यानुसार कम्युनिस्ट मिलेनियम असं तो म्हणत होता, कम्युनिस्ट सहस्त्रकाच्या दिशेने होणारी प्रगती अपरिहार्य होती. धर्म, नीतिमूल्य आणि रोजच्या आयुष्यातील स्पर्धा याविषयी त्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनामुळे त्याला एका अशा युगाची तीव्र इच्छा होती ज्यात धर्म, नीतिमूल्य आणि रोजच्या जीवनातील स्पर्धा यांचं अस्तित्वच नसेल. म्हणजे स्पर्धा नको थोडक्यात. त्याला अशा एका वर्गहीन, राज्यहीन आणि स्पर्धाविरहित समाजात जगायचं होतं जिथे प्रत्येकाने आपल्या वरकरणी दिसणाऱ्या क्षमतेप्रमाणे उत्पादन केल्यास इतकं भरगच्च उत्पादन होईल की सगळ्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विपुलता आपोआपच निर्माण होईल. इकॉनॉमिक्सच्या पूर्ण सगळ्या प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध जाणारी अशी ही विचारसरणी ही केवळ त्यांनी त्याच्या कल्पनेतून निर्माण केली होती. कारण की त्याचं वैयक्तिक आयुष्य हे पूर्ण वैफल्यग्रस्त होतं. म्हणजे आयुष्यात त्याला कधीही कुठलंही यश मिळालं नाही. कौटुंबिक जीवनातही तो अत्यंत वैफल्यग्रस्त होता. सामाजिक जीवनात किंवा आपल्या स्वतःची आपण ज्याला करिअर म्हणतो, त्यांनी अनेक प्रकारची पब्लिकेशन्स, वृत्तपत्र, मासिकं सुरू केली आणि ती सुरू केल्याबरोबर एका महिन्यात ती सगळी बंद पडायची. अशा पद्धतीने आयुष्यात त्यांनी कधीही पैसे कमवले नाहीत. पूर्ण आयुष्यभर तो मार्क्स आणि एंगल्स, आपण ते दोन कम्युनिझमचे प्रवर्तक मानतो, तर एंगल्स हा श्रीमंत बापाचा मुलगा होता. तर त्यामुळे तो वडिलांच्या पैशावर तो जगायचा आणि तो मार्क्सला सुद्धा पैसे पुरवायचा. मी आयुष्यभर एंगल्सकडनं मिळणाऱ्या मदतीवर मार्क्सचं आयुष्य गेलं. तर अशा पद्धतीने पूर्णपणे वैफल्यग्रस्त आयुष्य
त्यातनं निर्माण होणारी नकारात्मक मानसिकता आणि ती त्यांनी त्याला एक वैचारिक मुलामा देऊन त्याचं एक तत्वज्ञान बनवलं आणि ते तत्वज्ञान म्हणजे कम्युनिझम असं हे जे अभ्यासक आहेत हे मानतात आणि ते त्यांच्या एकंदरीत बाकी सगळं जे आपण जाणून घेतलं तर त्यातनं ते खूप मोठ्या प्रमाणात खरं आहे असं आपल्याला लक्षात यायला लागतं. मार्क्स हा जो होता तो त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये वर तो शिकत असताना PhD वगैरे करत असताना तो काव्य करायचा, कविता करायचा. आणि माणूस एखादी गोष्ट जेव्हा बोलतो, विचार मांडतो, तेव्हा तो आपण विचार करून त्याचा काय परिणाम होईल, त्याचा लोक काय अर्थ काढतील, मग तो ऍक्सेप्टेबल होईल अशा पद्धतीने तो विचार कसा मांडता येईल. आपल्या मनातलं कितीही विकृती आणि नकारात्मकता असली तरी त्याच्यावर एक वेगळं आवरण किंवा किंवा वेगळा मुलामा त्याला चढवून ते कसं लोकांना सांगता येईल, हा विचारपूर्वक या गोष्टी मांडल्या जातात. पण माणूस जेव्हा एखादी कविता करतो तेव्हा मात्र त्याचं मन त्यातनं खरं मन जे आहे किंवा खरी जी मानसिकता आहे ती त्या कवितेत बाहेर पडते. कारण माणूस कविता करताना विचार करून करत नाही. ती त्याला त्याचे त्याच्या मनातले जे विचार असतात ते कवितेच्या स्वरूपात बाहेर पडतात. तर या कवितांचं आपण जर विश्लेषण केलं तर त्यातनं त्याची सॅटॅनिस्ट मानसिकता जी आहे, सैतानवादी मानसिकता, ही अतिशय स्पष्टपणे दिसून येते. आता तो खूप वेळ जाईल म्हणून मी जास्ती सांगत नाही, पण एखादं उदाहरण बघूया. त्याची एक कविता आहे द प्लेयर म्हणून. त्याच्यात तो म्हणतो, द हेलिश वेपर्स राईज अँड फिल द ब्रेन. ते भाषा बघा, द हेलिश वेपर्स, हेल म्हणजे आपल्याला माहिती आहे नरक. द हेलिश वेपर्स राईज अँड फिल द ब्रेन टिल आय गो मॅड अँड माय हार्ट इज अटरली चेंज्ड. सी द स्वॉर्ड, तलवार, सी द स्वॉर्ड, द प्रिन्स ऑफ डार्कनेस सोल्ड इट टू मी. For me, he beats the time and gives the signs. Ever more boldly, I play the dance of death. म्हणजे त्याचे विचार आणि त्याची जी एक मानसिकता आहे ती याच्यातनं बाहेर पडते. तर प्रिन्स ऑफ डार्कनेस म्हणजे काय आपण बघूया. त्याच्या पुढे आणखीन, आय आय नो इट फुल वेल, माय सोल वन्स ट्रू टू गॉड इज चोजन फॉर हेल. असं तो म्हणतोय. म्हणजे शेवटी नरक, विध्वंस, डान्स ऑफ डेथ या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. आणि सॅटॅनिझम जो आहे त्याचा एक सॅटॅनिक चर्च नावाचा एक संस्था आहे. म्हणजे ते चर्च हे मुख्यतः देवासाठी असतं, गॉडचं चर्च असतं. पण हे सॅटनचं पण एक चर्च त्यांनी स्थापन केलं. एक अँटनी लेव्ही म्हणून अमेरिकेतला माणूस आहे, त्यांनी हे सॅटॅनिक चर्च स्थापन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक सॅटॅनिक बायबल पण तयार केलंय. आणि त्या सॅटॅनिक बायबलमध्ये ख्रिश्चन धर्मातला जो सैतानवाद आहे त्याचं सगळं सार त्या सॅटॅनिक बायबलमध्ये आहे. आणि त्या बायबलमध्ये सैतानाला त्यांनी द इनएफेबल प्रिन्स ऑफ डार्कनेस असं नाव दिलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे त्याचं. म्हणजे प्रिन्स ऑफ डार्कनेस जो मार्क्स लिहितो त्याच्या कवितेत, तो कोण, तर तो म्हणजे सैतान. कारण की सॅटॅनिक बायबलमध्ये सैतानाला द प्रिन्स ऑफ डार्कनेस असं म्हटलं जातं. आणि तो म्हणतो की द प्रिन्स ऑफ डार्कनेस सोल्ड द स्वॉर्ड टू मी. त्यांनी मला ही तलवार विकली आणि त्यांनी मी सगळ्यांना मारून टाकणार आहे, असं त्याचं थोडक्यात तो म्हणतोय. म्हणजे त्याचं एकंदरीत कल्पना विश्व आणि प्रतिमा विश्व जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हा सगळा सैतानवाद हा अतिशय स्पष्टपणे दिसून येतो. तर असे अनेक उदाहरणं आहेत. मी त्याच्यामध्ये फार वेळ घालवत नाही कारण की आपल्याकडे आता वेळही कमी आहे. पण त्याच्या या सगळ्या कवितांमधून त्याला मानवजातीबद्दल असलेला टोकाचा द्वेष हा त्या सगळ्या याच्यातनं दिसून येतो. आणि तो स्वतः म्हणतोय, म्हणजे मार्क्सने स्वतःचं वर्णन असं केलंय की आय एम द मोस्ट आउटस्टँडिंग हेटर ऑफ द सो कॉल्ड पॉझिटिव्ह. म्हणजे सकारात्मकतेचा मी प्रचंड मोठा द्वेष्टा आहे असं तो स्वतःच सांगतो. म्हणजे आपल्याला त्याच्यावर कुठलाही आरोप करायची गरज नाही. एक फॉस्ट नावाची एक जर्मन लोककथा आहे आणि त्यातलं एक पात्र आहे मेफिस्टोफेलिस नावाचं एक पात्र आहे. हे अतिशय प्रवृत्तीचं पात्र आहे, व्हिलनिश पात्र आहे. त्याचं वर्णन असं केलंय
की अ बिईंग ऑफ एक्स्ट्रीम सॅडिझम, हा मेफिस्टोफेलिस जो आहे त्याचं वर्णन, त्याचा तो कसा रंगवलाय, तर तो अ बिईंग ऑफ एक्स्ट्रीम सॅडिझम, क्रुएल्टी, मॅनिप्युलेशन अँड स्पाईट या शब्दात त्याचं वर्णन केलंय. आणि हे जे पात्र आहे हे मार्क्सचं अतिशय आवडतं पात्र होतं. म्हणजे एक्स्ट्रीम सॅडिझम, क्रुएल्टी, मॅनिप्युलेशन ही ज्याची वैशिष्ट्य आहेत, हे पात्र मार्क्सचं अत्यंत प्रिय असं पात्र होतं. त्यातूनही आपल्याला त्याची मानसिकता काय आहे हे कळू शकतं. सोव्हिएत रशियाचा एक शिक्षण मंत्री होता लुनार चार्स्की म्हणून. तो सोशलिझम अँड रिलिजन असा त्याचा एक ग्रंथ होता. त्याच्यामध्ये तो काय लिहितो आपण बघूया. तो म्हणतो, मार्क्सने ईश्वराशी असलेला सगळा संपर्क थांबवला आणि आगेकूच करणाऱ्या श्रमिकांच्या तुकड्यांपुढे त्यांनी सैतानाला ठेवलं. म्हणजे त्याचे जे फॉलोअर्स होते, त्याचे शिष्य म्हणूया किंवा त्याला मानणारे जे लोक होते, त्यांना सुद्धा ही कल्पना होती की हा ईश्वराच्या जागी सैतानाला प्राथमिकता देणारा असा हा आपला वैचारिक काय म्हणू त्याला पण स्त्रोत जो आहे मार्क्सवादाचा, स्वतः कार्ल मार्क्स हा ईश्वराच्या ऐवजी सैतानाला पुढे ठेवत होता, सैतानाला प्रेफर करत होता, असं तो लुनार चास्की म्हणतो. आता दुसरी गोष्ट बघू आपण. ही झाली त्याची सैतानवादी मानसिकता. दुसरं आपण जनरली आपण हिटलर म्हटलं की आपल्याला ज्यू द्वेष हा आठवतो किंवा वंशवाद आठवतो. म्हणजे तो रेसिस्ट होता, टोकाचा रेसिस्ट होता हिटलर. आणि रेसिझम हा वाईटच, त्यामुळे हिटलर हा विलनच होता, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण कार्ल मार्क्सला आपण काय म्हणतो की हा शोषितांचा मुक्तिदाता होता, एक जगाच्या पुढे बघणारा द्रष्टा विचारवंत होता, असं त्याची इमेज उभी करण्यात आलेली किंवा त्याचं एक चित्र उभं करण्यात आलेलं आहे. शोषितांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा तो एक मुक्तिदाता होता. बरोबर आहे ना? तुम्ही पण हेच ऐकलं असेल मार्क्स बद्दल. पण मार्क्सची आपण जर काही वक्तव्य पाहिली तर तो हिटलर इतकाच टोकाचा वंशवादी होता हे आपल्याला दिसून येतं. हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. म्हणजे आपण मार्क्स बद्दल आजपर्यंत जे ऐकत आलो ते एक फार मोठा विचारवंत, ज्यांनी समतेचा विचार मांडला, ज्यांनी सामाजिक न्यायाचा विचार मांडला, विवेकवादाचा विचार मांडला, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण तो मुळात हे सगळं जे चित्र आहे हे त्याच्या मृत्यूनंतर निर्माण करण्यात आलेलं आहे. तो स्वतः जेव्हा काही गोष्टी बोलत होता, काही गोष्टी लिहित होता, तेव्हा त्यातून त्याचा कमालीचा वंशवाद, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रेसेस बद्दल अतिशय टोकाची तुच्छता आणि द्वेष, अशा सगळ्या गोष्टी त्याच्या लिखाणात दिसतात. आणि मग हिटलर आणि मार्क्स यांच्यामध्ये मुळात फरक काय, हा फार मोठा प्रश्न पडतो. तर अशा काही एखाद दोन गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो. तर एका ठिकाणी तो असं लिहितो की आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक जुलमी व्यक्तीच्या मागे एक ज्यू उभा असतो. मानवजातीची संपत्ती चोरणारे ज्यू जर नसतील तर पीडितांच्या आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता असेल. ज्यू इतके बलवान झाले आहेत की त्यांनी जगाचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे. आणि म्हणूनच त्यांची संघटना, त्यांचा हेतू यांची माहिती आम्ही अशासाठी उघड करत आहोत की तिच्या दुर्गंधीमुळे जगातले कामगार जागे होतील आणि हा रोग नष्ट करण्यासाठी लढा देतील. म्हणजे ज्यू हा रोग आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. मग हिटलर तरी काय वेगळं बोलत होता? हिटलर हेच म्हणत होता की ज्यू हा रोग आहे आणि त्याला नष्ट केलं पाहिजे. ही सगळ्या डाव्या लोकांची भाषा असते. आज सुद्धा द्रमुकचे जे लोक आहेत ते म्हणतात सनातन धर्म हा एक रोग आहे, हा कोविड आहे किंवा हा मलेरिया आहे, त्याला नष्ट केलं पाहिजे. तर डाव्या लोकांच्या मनातला हा जो द्वेष आहे, मानसिकतेतला जो द्वेष आहे, तो त्यांचा अंगभूत भाग आहे. अंगभूत ती त्यांची मानसिकता आहे. तो त्यांच्या विचारसरणीचा भाग नाही. त्यांची विचारसरणी बोलताना ते समता, सामाजिक न्याय वगैरे गोष्टी सांगतात. पण हे फक्त वरवरचे जी आवरणं असतात त्या आवरणांच्या आत आपण डोकावून बघितलं तर ही द्वेषपूर्ण मानसिकताच आपल्याला तिथे दिसून येते. आता हिटलर हा म्हणायचा की ज्यू लोकांना तर मारून टाकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. आणि स्लाव म्हणजे जे आपण पूर्व युरोपमधली जो वंश आहे त्यांना स्लाव म्हणतात, SLAV, स्लाव.
रशिया असेल, युक्रेन असेल, हंगेरी असेल, रोमानिया असेल, इथले सगळे जे लोक आहेत ते स्लाव्स किंवा स्लाविक पीपल असं म्हणतात. तर ह्या लोकांनी दुय्यम नागरिक म्हणून जगावं असं हिटलर म्हणत होता. आणि त्यांना जर्मन जे नागरिक आहेत त्याच्या बरोबरीचं स्थान आम्ही देऊ शकत नाही. त्यांनी दुय्यम आमचे नोकर म्हणून राहावं असं त्याचं म्हणणं होतं. दुय्यम नागरिक म्हणून राहावं. वंशवादच मुळात. आता या स्लाव लोकांबद्दल मार्क्स काय म्हणतो ते आपण बघूया. अगदी खालच्या स्तरावरील स्लाव वंशात रशियन, झेक आणि क्रोट लोकांचा समावेश होतो. नियतीने त्यांच्यासाठी क्रांतीच्या झंझावातात संपून जाण्यापलीकडे काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. येऊ घातलेल्या जागतिक महायुद्धात फक्त प्रतिगामी वर्ग आणि राजवटीच नाही, तर प्रतिगामी वंशही जगाच्या पाठीवरून नाहीसे होणार आहेत. त्यांचे नामोनिशाणही उरणार नाही. आणि ही प्रगती असेल असं तो म्हणतो. म्हणजे हिटलर निदान त्यांना दुय्यम नागरिक म्हणून तरी जगू द्यावं अशा मताचा होता. हा म्हणतो त्यांचं नामोनिशाणे उरणार नाही, ते संपलेच पाहिजेत. म्हणजे ज्यूही संपले पाहिजेत, स्लाव्सही संपले पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या की हिटलरपेक्षाही पलीकडे याचा वंशवाद होता. याच्या मनातला काही अनेक वंशांबद्दलचा जो द्वेष आहे आणि तुच्छता आहे ही त्याच्याही हिटलरपेक्षाही जास्ती तीव्र होती असं आपण म्हणू शकतो. आता आणखीन एकच उदाहरण बघू, पुढे जाऊ. ब्लॅक्स आपण ज्यांना म्हणतो, काळे लोक, त्यांच्याबद्दल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रेसिझम हा सगळ्या युरोपमध्ये आणि इतिहासात झाला. त्यांच्याबद्दल हा काय म्हणतो हे आपण बघू आता. एक लासाल म्हणून कोणतरी त्यांच्या सर्कलमधला माणूस होता, पण त्याच्याबद्दल मार्क्स आणि एंगल्स यांना अतिशय राग होता. तर त्याच्याबद्दल तो काय म्हणतो हे पाहिलं की त्याचं पुन्हा एक मानसिकतेतली विकृती जी आहे ती लक्षात येते. मला सांगायला आनंद होतो की तो ज्युईश निगर, म्हणजे ज्यू आणि निगर, निगर म्हणजे निग्रो, ज्युईश निगर या आठवडा अखेर सोडून चालला आहे. त्याने चुकीचे अनुमान लावल्यामुळे त्याचे आणखी 5,000 टेलर्स, टेलर्स म्हणजे जर्मन रौप्य मुद्रा, म्हणजे कुठेतरी त्यांनी जुगार खेळला असेल आणि त्याच्यात त्याचे 5,000 रौप्य मुद्रा गेल्या असं दिसतं, घालवले आहेत. त्याच्या डोक्याचा आकार आणि ज्या पद्धतीने त्याचे केस वाढले आहेत त्यावरून माझी खात्री झाली आहे की तो मोझेस बरोबर इजिप्तहून पळालेल्या निग्रोंचा वंशज आहे. म्हणजे तो खरं तर ज्यू होता, पण हा म्हणतो की नाही तो निग्रोच असला पाहिजे. त्याच्या आईला किंवा आजीला निग्रोंपासून मुलं झाली नसतील तर, म्हणजे ही घाणेरडी मानसिकता बघा की तो म्हणतो की त्याची आई किंवा आजी आहे कोणीतरी निग्रोंपासून त्यांना मुलं झाली असतील आणि म्हणून ह्याचं डोकं असं दिसतं आणि याचे केस असे दिसतात. आता हा त्याचं जे इमेज निर्माण केले, जी प्रतिभा निर्माण केली त्याच्याशी कुठेच जुळत नाही हे आपल्या लक्षात येईल. एका बाजूला ज्यू व जर्मन यांचं मिश्रण, तर दुसऱ्या बाजूला मुळातला निग्रो वंश, यातून एका विशिष्ट प्रकारचं उत्पादनच निर्माण होणार. बघा किती किती घाणेरड्या पातळीवर जाऊन तो बोलतोय. या इसमाचा हट्टीपणाही निग्रो सारखाच आहे. मग यातून काय काय दिसतं तर त्याचा टोकाचा वंशवाद दिसतो, ज्यू आणि कृष्णवर्णीयांबद्दलचा तिरस्कार दिसतो, दुसऱ्याचं नुकसान साजरं करण्याचा क्षुद्रपणा दिसतो. म्हणजे त्याचे 5,000 टेलर तो हरला म्हणून याला आनंद होतो. आणि विरोधकांच्या आई आई आणि आजीबद्दल गलिच्छ भाषेत लिहिण्याची घाणेरडी वृत्ती दिसते. तर ही त्या मार्क्सची मानसिकता होती. त्याचा कितीही नंतर महिमा मंडन जरी केलं, कितीही उदो केला, तरी ह्या गोष्टी कोणाला माहीत नाहीत आणि म्हणून लोक त्या महिमा मंडन जे आहे किंवा जी इमेज बिल्डिंग आहे, प्रतिमा संवर्धन आहे, त्याला बळी पडतात. पण ज्या क्षणी आपण हे जाणून घेतो की हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, तो स्वतः असं बोललेलं आहे, तेव्हा हे महिमा मंडन किती खोटं होतं आणि त्याची खरी मानसिकता काय होती हे आपल्याला त्याच्यातनं स्पष्ट होतं. आणि मग ह्यातनं निघालेला जो मार्क्सवाद आहे तो संघर्ष, विध्वंस, अराजक याच्यावर का विश्वास ठेवतो, त्याला प्रायोरिटी का देतो, ती त्यांची विचारसरणी का ठरते हे आपल्याला मग कळायला लागतं हळूहळू की अरे हे त्याच्या मागे कारण आहे. दुसरी एक गोष्ट मार्क्सवादातली, सैद्धांतवाद हा जसा आहे तसाच कमालीचा द्वेष हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्याची आपण काही उदाहरणं बघू. कित्येकदा आपल्याला खरंच विश्वास बसत नाही की कोणाच्या मनात इतका द्वेष असू शकतो, इतका टोकाचा द्वेष असू शकतो. हे खरंच फार पटायला अवघड आहे, पण ते पुन्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याचे पुरावे आहेत, त्यामुळे आपल्याला ते मान्य करावं लागतं. आता स्वतः मार्क्स काय म्हणतो बघा.
देर इज नथिंग मोर ब्युटिफुल दॅन टू बाईट वन्स एनिमीज. म्हणजे आपल्या शत्रूंना चावा घेणे याच्यासारखं कुठली सुंदर गोष्ट दुसरी कुठलीही नाही. म्हणजे आता विचार बघा. आणि त्याच्यात जोसेफ मॅझिनी नावाचा एक इटलीचा स्वातंत्र्य योद्धा होता. तो मार्क्सला चांगला ओळखत होता, जवळनं ओळखत होता. तो म्हणतो की ही हॅड अ डिस्ट्रक्टिव्ह स्पिरिट. हिज हार्ट बर्स्ट विथ हेट्रेड रादर दॅन लव्ह टुवर्ड्स मेन. त्याच्या मनात लोकांबद्दल किंवा मानव वंशाबद्दल प्रेम कुठेही नव्हतं, तर द्वेषच होता फक्त. अनेक मानसशास्त्रज्ञ ज्यांनी त्यांच्या या मानसिकतेचं विश्लेषण केलंय ते म्हणतात मार्क्स हा एक मिसअँथ्रोप होता. मिसअँथ्रोप म्हणजे काय, की ज्याला संपूर्ण मानवजातीबद्दल त्याच्या मनात खोलवर रुजलेला असा राग ज्याला असतो, ज्याच्या मनात असतो, त्याला मिसअँथ्रोप म्हणतात. आणि मार्क्स हा एक मिसअँथ्रोप होता. त्याला संपूर्ण मानव जातीबद्दल प्रचंड राग होता. आणि म्हणूनच त्याच्या कवितांमध्ये जे आपल्याला दिसतं की मी सगळं डिस्ट्रॉय करणार. मार्क्सिस्ट सेड जो आहे तो सुद्धा तेच म्हणतो की सगळं उलथून टाकू, सगळं डिस्ट्रॉय करू. ही जी भाषा आहे ही या मानवजातीबद्दल असलेल्या टोकाच्या मूलभूत रागातनं ती निर्माण होते. आणि अशी मानसिकता असलेले लोकच डाव्या विचारांकडे आकर्षित होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लेनिन जो होता मार्क्स नंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा मार्क्सवादी, तो काय म्हणतो आपण बघूया. तो म्हणतो, लेनिननी लिहून ठेवलेलं आहे, आपण द्वेष केला पाहिजे. द्वेष हा कम्युनिझमचा पाया आहे. स्वतः लेनिन सांगतो, म्हणजे मी नाही म्हणत आहे. द्वेष हा कम्युनिझमचा पाया आहे. जर पालक कम्युनिस्ट नसतील तर मुलांना त्यांचा द्वेष करायला शिकवलं पाहिजे. तर ही बघा काय टोकाची विकृती आहे. मगाशी जो आपण म्हटलं लुनार चास्की, तो काय म्हणतो बघा, आम्ही ख्रिश्चनांचा द्वेष करतो. त्यांच्यापैकी सर्वोत्तम लोकही आमचे सगळ्यात वाईट शत्रू मानले गेले पाहिजेत. ख्रिश्चन धर्मातील प्रेमाची शिकवण हा क्रांतीच्या प्रगतीपथातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. शेजाऱ्यावरील प्रेमाचा धिक्कार असो, आम्हाला द्वेष पाहिजे, तरच आम्ही संपूर्ण विश्व जिंकून घेऊ शकू. द्वेष हा त्यांचा मुळात आधार आहे, त्यांच्या त्यांच्या विचारसरणीचा अर्क आहे असं आपण म्हणू शकतो. आता आणखीन 2-3 उदाहरणं बघू आणि मग आपण आणखीन पुढे जाऊ. लेनिन नंतरचा दुसरा मोठा नेता त्यांचा म्हणजे स्टालिन. त्याचं तर वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आपण एखादं उदाहरण बघूया. तो म्हणतो, सगळ्यात मोठा आनंद आहे एखाद्याशी त्याने आपल्या छातीवर डोकं ठेवेपर्यंत मैत्री वाढवणं आणि नंतर त्याच्या पाठीत खुरा भोसकणं. या सुखाला मागे टाकेल असं काहीच नाही. आता याच्यावर काही कॉमेंट करायची गरज नाही. म्हणजे असं जो म्हणतो त्याची काय मानसिकता असेल. आणखीन त्याच्या पुढचा मोठा नेता म्हणजे माओ त्से-तुंग. माओवाद आपल्या भारतात आजही त्याच्या नावावर हिंसा केली जाते, आपल्याला सगळं माहिती आहे. माओ त्से-तुंगनी काय लिहिलं होतं बघा, वयाच्या 8व्या वर्षापासून मी कन्फ्युशियसचा द्वेष करायचो. कन्फ्युशियस म्हणजे चीनमधला एक प्राचीन चीनमधला तत्वज्ञ होता मोठा. कन्फ्युशियनिझम असा त्यांचा एक धर्म आहे असं म्हणतो आपण. वयाच्या 8व्या वर्षापासून मी कन्फ्युशियसचा द्वेष करायचो. आमच्या गावात एक कन्फ्युशियसचं मंदिर होतं. माझी मनापासून एकच इच्छा होती, ते मुळापासून उखडून टाकणं. आता 8 वर्षाच्या मुलाच्या मनात जर अशी इच्छा निर्माण होत असेल की एखादं मंदिर मुळापासून उखडून टाकावं, तर किती टोकाचा द्वेष त्याच्या मनात असला पाहिजे. आणि 8 वर्षाच्या मुलाच्या मनात हा द्वेष येतो म्हणजे तो नैसर्गिकरित्याच असला पाहिजे. अशीच ती माणसं आहेत. आणि म्हणूनच ती अशा या नकारात्मक गोष्टींकडे, सॅडिझम असेल, अनार्किझम असेल, कम्युनिझम असेल, ही सगळी या मानसिकतेतून निर्माण झालेल्या या विचारसरणी आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता शेवटचं एक उदाहरण बघू. चे गेवारा, तुम्हाला माहिती असेल की त्याच्या टी शर्ट घालून फिरायची एक तरुणांमध्ये बरीच फॅशन असते. तो काय म्हणतो, द्वेष हा लढाईचा एक घटक आहे. शत्रूविरुद्ध दयामाया नसलेला द्वेष
जो क्रांतिकारकाला नैसर्गिक आणि मानवी मर्यादांच्या पलीकडे जायला मदत करतो आणि त्याला एक कार्यक्षम, विध्वंसक, शांत, हिशोबी, थंड असं हत्येचं मशीन बनवतो. आणि माणसाला जी विचारसरणी हत्येचं मशीन बनवते, त्या विचारसरणीच्या विकृतीबद्दल आणि नकारात्मकतेबद्दल आणखीन काही भाष्य करायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. आणखीन मला हा मोह आवरत नाही हे उदाहरण देण्याचा. बुखारीन हा एक कम्युनिस्ट इंटरनॅशनलचा जनरल सेक्रेटरी होता आणि मार्क्सिस्ट तत्ववेत्ता होता. असं त्याला आयडिओलॉग ज्याला म्हणतात तसं त्याला मानलं जायचं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी बायबल वाचताना ठरवलं की त्याला अँटी ख्राइस्ट म्हणजे सैतान व्हायचंय. तर त्यांनी 12व्या वर्षी निर्णय घेतला की मी सैतान होणार. आणि सैतान हा ॲपोकॅलिप्टिक वॉर असं म्हटलं जातं, म्हणजे विनाशकारी वेश्येचा मुलगा होता असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. सैतान कोण होता तर तो विनाशकारी वेश्येचा मुलगा होता. हे वाचल्यावर त्यांनी आपल्या आईकडे ती वेश्या होती हे मान्य करण्याचा आग्रह धरला की मला सैतान व्हायचं म्हणजे तू वेश्या असलीच पाहिजेस असं त्यांनी आपल्या आईला सांगायला सुरुवात केली. इतकी विकृती अंगात भिनलेला हा जो माणूस होता, तर तो सुद्धा स्टॅलिनच्या राज्यात शेवटी त्याचा भ्रमनिरास झाला. म्हणजे इतकी कमालीची विकृती लहानपणापासून अंगात भिनलेला माणूस सुद्धा त्याचा भ्रमनिरास होतो. म्हणजे स्टॅलिनची राजवट काय असेल आणि त्याची एकंदरीत पद्धत काय असेल हे आपल्याला लक्षात येतं. त्याला अटक होणारे निश्चित झालं तेव्हा त्याच्या आधी तो आपल्या बायकोला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, मी जीवन सोडून चाललो आहे. माझं मस्तक मी झुकवलं आहे. एका भयानक अमानवी यंत्रासमोर मला माझी असहाय्यता जाणवते आहे. म्हणजे कम्युनिस्ट राजवट रशियातली हे एक भयानक अमानवी असं यंत्र होतं असं त्यांचा जनरल सेक्रेटरीच म्हणतो. ह्या पद्धतीचाच आउटकम हा या मानसिकतेतनं होऊ शकतो. हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की यापुढे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन त्यातूनही तुम्हाला असं वाटेल की अरे हा काहीतरी अतिरेकी बोलतोय, एवढं काही नसणार आहे. तर हे तुम्हाला वाटू नये. आणि इतकी टोकाची नकारात्मकता, इतकी टोकाची विध्वंसक वृत्ती, इतकी टोकाची विकृती आणि इतकी टोकाची एखादी गोष्ट संपवण्याची इच्छा ही माणसाच्या मनात असू शकते आणि ही मूलतः एका मानसिकतेतून निर्माण होते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं तरच कम्युनिस्ट असे का असतात, असे का वागतात हे आपण समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. कारण की विश्वास तर ठेवायलाच लागणार आहे, कारण की त्याचे अखंड पुरावे आहेत. पण तरीही विश्वास बसत नाही. म्हणून मी हा एवढा वेळ घालवला एवढ्यासाठी की आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला आपण इलॉजिकल हेट्रेड म्हणतो किंवा इलॉजिकल निगेटिव्हिटी म्हणतो, तशी असणारे लोकच या विचाराकडे वळतात आणि मग त्यांच्या मनात तसेच योजना, तसेच प्लॅन्स ते बनवतात. हे आपण समजून घेऊ आणि मग आता पुढच्या याच्याकडे जाऊ. आता आपण येऊ की कल्चरल मार्क्सिझम म्हणजे काय नेमकं. तर कार्ल मार्क्सने जो मार्क्सिझम सांगितला त्याला आपण क्लासिकल मार्क्सिझम असं म्हणतो. कार्ल मार्क्सने काय सांगितलं होतं की आपण जसं म्हटलं की मुळात संघर्ष हा त्यांचा गाभा आहे. तर कार्ल मार्क्सच्या क्लासिकल मार्क्सिझम मध्ये जो संघर्ष आहे तो मुळात गरीब आणि श्रीमंत किंवा भांडवलदार आणि कामगार यांच्यामधला संघर्ष त्यांनी त्याची कल्पना केली होती. म्हणजे संघर्षाचा आधार हा आर्थिक आधार होता. त्यांनी सांगितलं की जगातले सगळे कामगार एक होतील आणि भांडवलशाही नष्ट करतील. त्यामुळे संघर्ष, अराजक, विध्वंस हे सगळी जी त्यांची ट्रेल आहे त्याच्या मुळाशी आर्थिक आधार होता. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मार्क्सने असं सांगितलं होतं की हा ही जी कम्युनिस्ट क्रांती आहे ही कामगारांची क्रांती असेल, ती रक्तरंजित क्रांती असेल आणि ती बंदुकीच्या नळीतनं निर्माण होईल. बंदुकीच्या नळीतनं येणारी रक्तरंजित क्रांती, कामगारांची रक्तरंजित क्रांती असं त्याचं भविष्य भाकीत होतं. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की हे त्या काळी जगात सर्वाधिक औद्योगिकरण जिथे झालं होतं, सर्वाधिक इंडस्ट्रियलायझेशन जिथे झालं होतं त्या देशांमध्ये
म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी या दोन देशांमध्ये ही क्रांती होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. कारण की औद्योगिकरण झालं की मगच कामगारांमध्ये जागृती निर्माण होते. आपल्यावर अन्याय होतोय, आपलं शोषण होतंय हे त्यांना कळायला लागतं आणि मग ते क्रांती करतात. अशी त्याची एक ती मांडणी होती सगळी. आणि त्याप्रमाणे जर्मनी आणि इंग्लंडमध्ये क्रांती होईल. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की जगातले सगळे कामगार एक होतील, त्यामुळे देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील. आपण बोलता मी कधीतरी आधी सांगितलं असेल बहुतेक की पॅट्रिऑटिझम याच्यावर त्यांचा अतिशय राग असतो. देशभक्ती, देशप्रेम हे त्यांना अजिबात सहन होत नाही. कारण की त्यांचं असं म्हणणं असतं की देशांचं अस्तित्व राहायलाच नको. सगळं जग एक व्हायला पाहिजे, म्हणजे सगळ्या जगातले कामगार आणि शोषित एक व्हायला पाहिजेत आणि त्यांनी एकत्र येऊन ही भांडवलशाही आणि सगळी जी श्रीमंत व्यवस्था आणि लोक आहेत ते सगळे संपवले पाहिजेत. तर अशी त्याची जी भाकितं होती त्यातले काहीच खरं झालं नाही, काहीच घडलं नाही. म्हणजे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये क्रांती झाली नाही, ती सगळ्यात पहिल्यांदा रशियात झाली. ती रशियात कशी झाली त्याच्याबद्दल आपण मला वाटतं बोललो. पण ते जरी सोडलं तरी रशियामध्ये औद्योगिकरण अजिबात झालेलं नव्हतं तेव्हा. ती एक फ्युडल किंवा जमीनदारी व्यवस्था होती. जमीनदारीवर आधारित अर्थव्यवस्था होती. अशा ठिकाणी पहिल्यांदा क्रांती झाली, ती सुद्धा कशा प्रकारे घडवण्यात आली, ती लादण्यात आली तिथे, ते आपण बोललो बहुतेक. तर हा एक त्याचं बाकीचं जे होतं ते पूर्णपणे खोटं ठरलं की कामगारांनी त्या क्रांतीकडे पाठ फिरवली. इंग्लंड, जर्मनी आणि पश्चिम युरोपमधले सगळे देश, इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, कोणीच कम्युनिस्ट क्रांतीकडला तयार झालं नाही. उलट भांडवलशाहीमुळे जी काही समृद्धी निर्माण होत होती त्या समृद्धीत ते अतिशय आनंदाने सहभागी झाले. आणि कामगार हेच मिडल क्लास झाले. मिडल क्लासवर एक मार्क्सवाद्यांचा अतिशय राग असतो, पण कामगारच मिडल क्लास झाल्यावर मग क्रांतीची शक्यता संपलीच. दुसरी गोष्ट म्हणजे देशादेशांमधल्या सीमाही नष्ट झाल्या नाहीत. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, 1914 ते 1919 पहिलं महायुद्ध आणि 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध, या दोन्ही महायुद्धांमध्ये हे सगळे कामगार आपल्या देशासाठी लढले. आपल्या देशासाठी वेळ आल्यास त्यांनी आपले प्राण सुद्धा अर्पण केले. तर याच्यामुळे खूप मोठी कन्फ्युजन निर्माण झालं या सगळ्या कम्युनिस्ट विश्वामध्ये की मार्क्स आपला एवढा मोठा तत्वज्ञ आणि नेता असताना त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट खरी ठरत नाही आणि हे पाश्चिमात्य जगतातले जे कामगार आहेत ते क्रांतीसाठी तयारच होत नाहीत. असं का घडतंय, हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्यांनी त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि एक असा नवीन सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा एक अध्यक्ष होता, त्याचं नाव अँटोनिओ ग्राम्स्की किंवा ग्राम्स्ची असं त्याला म्हणतात. त्यांनी असा सिद्धांत मांडला की हे पाश्चात्य जगतातले अमेरिका, इंग्लंड, युरोप या बाकी सगळ्या ह्याच्यातले कामगार क्रांतीसाठी तयार होत नाहीत कारण की ते आपल्या देशातल्या संस्कृतीला आणि एकंदरीत पाश्चात्य संस्कृतीला, पाश्चात्य सभ्यतेला आपली संस्कृती मानतात. त्यांचा असाही सिद्धांत होता की संस्कृती मूलतः शोषितांचं शोषण करण्यासाठी तयार केलेली असते, पण ती इतक्या चलाख पद्धतीने केलेली असते की शोषितांना असं वाटतं की ती आपलीच संस्कृती आहे, असा या लोकांचा सिद्धांत होता. आणि त्यामुळे ही संस्कृती जोपर्यंत ते आपली मानतात तोपर्यंत ते कम्युनिस्ट क्रांतीसाठी तयार होणार नाहीत. आणि म्हणून ही संस्कृतीच नष्ट केली पाहिजे, पूर्णतः तिचा विध्वंस केला पाहिजे. आणि ही संस्कृती कशी नष्ट करायची, तर ते त्या ग्राम्स्कीने असं सांगितलं की ही जी क्रांती असेल ही बंदुकीच्या नळीतनं येणारी रक्तरंजित क्रांती नसेल, तर ही त्या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स, त्यांच्यामध्ये आम्ही शिरकाव करू आणि प्रदीर्घ काळ त्यांना वाळवीसारखा आतनं पोखरून टाकू आणि इतकं कमजोर बनवू की एक दिवस त्या सगळ्या संस्था कोसळतील आणि त्यांच्याबरोबर ही सगळी संस्कृती पण कोसळेल. आणि मग या देशातले जे गरीब लोक आहेत, शोषित लोक आहेत, ते ते कम्युनिस्ट क्रांतीसाठी तयार होतील. त्याला त्यांनी नाव दिलं लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स. कारण की ही जी क्रांती होती ही प्रदीर्घ काळ चालणार होती हे त्यांनी सांगितलं होतं. ही रक्तरंजित नसणार,
ही बंदुकीच्या नळीतनं येणारी नसणार. ही प्रदीर्घ काळ आम्हाला रोज एक थेंब विष द्यावं अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू त्या लोकांना कमजोर करत, या संस्थांना कमजोर करत त्या सगळ्या नष्ट झाल्या पाहिजेत. आणि ह्या संस्था कुठल्या? तर शिक्षण व्यवस्था, मीडिया, तर एज्युकेशन, म्हणजे शिक्षण व्यवस्था मी सांगितलं, शिक्षण व्यवस्था, मीडिया, लोकशाही, न्याय व्यवस्था, ब्युरोक्रेसी, नोकरशाही, या सगळ्या संस्था ज्यांच्या आधारावर ही पाश्चिमात्य सभ्यता उभी आहे, त्यांना त्यांच्यामध्ये आपण घुसायचं, आपण शिरकाव करायचा आणि आतून त्यांना पोखरायचं, हळूहळू हळूहळू पोखरत जायचं प्रदीर्घ काळ. आणि एक दिवस ते नष्ट होतील. आणि आपल्याला काय नष्ट करायचंय? तर आपल्याला ही संस्कृतीची जी वेगवेगळी अंग आहेत, आपण त्याला म्हणू, ती आपल्याला नष्ट करायची. ती कुठली? तर सगळ्यात पहिली म्हणजे कुटुंब व्यवस्था. आणि संस्कृती का टिकून राहते? तर ती कुटुंब व्यवस्थेत जे संस्कार होतात त्याच्यातनं संस्कृती टिकून राहते, त्याच्यातून सभ्यता टिकून राहते. म्हणून कुटुंब व्यवस्थेवर या लोकांचा नेहमीच, आपण पहिल्यांदाही पाहिलं की अनेक अशा विचारसरणी आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की कुटुंब व्यवस्था नको, लोकांनी एकमेकाशी, स्त्री पुरुषांनी संबंध ठेवावेत, त्यातनं झालेली मुलं जी असतील त्याचं समाजाने म्हणजेच सरकारने त्यांची जबाबदारी घ्यावी. पण आपल्याला हे माहिती आहे की सायकोलॉजिकली, मानसशास्त्राच्या दृष्टीने आई आणि वडील दोघांचंही प्रेम, दोघांच्याकडनं येणारी एक सुरक्षिततेची भावना ही मुलांच्या अपब्रिंगिंगसाठी, मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाची असते. तर त्यामुळे कुटुंब व्यवस्था जर नष्ट झाली तर ही एक, त्याला आपण एलियनेशन म्हणतो किंवा तुटलेपणाची भावना ही समाजात निर्माण होते. आणि एलियनेशन आणि होपलेसनेस हेच आम्ही पाश्चिमात्य समाजात निर्माण करू असं यांनी सांगितलेलं आहे. ते करण्यासाठी कुटुंब व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, धर्मसंस्था नष्ट झाली पाहिजे. दुसरं, संस्कृतीला आधार सगळ्यात एक महत्वाचा पैलू म्हणजे धर्मसंस्था. धर्मसंस्था नष्ट झाली पाहिजे. वी विल एम्प्टी द चर्चेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे देशप्रेम, ते नष्ट झालं पाहिजे. तर कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम हे नष्ट झालं करण्यासाठी लोकांच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या शक्ती आहेत किंवा ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ शिक्षण, उदाहरणार्थ एंटरटेनमेंट, साहित्य, लिटरेचर, मीडिया, या सगळ्यांमध्ये आम्ही शिरकाव करून तिथे त्यांना अशा पद्धतीने कमजोर बनवणार की शेवटी कुटुंब, देशप्रेम आणि धर्म हे सगळं नष्ट होईल, अशी त्यांनी योजना आखली. आणि सगळ्यात गमतीची, म्हणजे आता गंमत त्याला म्हणता येणार नाही खरं तर, सगळ्यात भयानक गोष्ट अशी की 1920-1930च्या दशकातच त्यांनी हे लिहून ठेवलंय सगळं, की आम्ही हे कशा पद्धतीने करणार आहोत, म्हणजे आम्ही याच्यासाठी काय काय करू. हे व्यवस्थित जसं सांगितलं, वी विल एम्प्टी द चर्चेस, विल प्रमोट फ्री सेक्स, विल प्रमोट अननॅचरल सेक्स. याच्या पुढे आपण खूप त्याच्याबद्दल आणखीन विस्ताराने जाणून घेणार आहोत. पण हे सगळं आम्ही करू असं त्यांनी लिहून ठेवलंय. एक विली मंझेनबर्ग नावाचा एक प्राध्यापक होता, आपल्याकडे आहे थोडा, हा ग्राम्स्की बरोबरच एक प्राध्यापकांचा गट होता, त्याला म्हणतात फ्रँकफर्ट स्कूल. ते फ्रँकफर्ट मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळे काम करत होते. आणि हिटलरनी त्यांना लोकांना जर्मनीतनं हाकलून दिलं आणि मग ते काही दिवस स्वित्झर्लंडमध्ये राहिले आणि तिथून ते अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले. आणि तिथून त्यांनी अमेरिकेतल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली, आपले टेंटॅकल्स पसरायला सुरुवात केली. तर ह्या फ्रँकफर्ट स्कूलचा एक प्राध्यापक होता, विली मंझेनबर्ग. त्यांनी असं म्हटलंय की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, पाश्चात्य सभ्यतेची दुर्गंधी येऊ लागेल अशा योजना आम्ही राबवू, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. म्हणजे कुठलंही त्याच्यात आडपडदा काही नाही. आणि ते कशा पद्धतीने करू तेही सांगितलं होतं. 1920-1930च्या दशकात सांगितलेली गोष्ट आज बरोबर 100 वर्षांनी पाश्चात्य सभ्यतेची दुर्गंधीच येऊ लागलेली आहे. म्हणजे त्यांनी जे म्हटलं होतं ते सगळं भविष्य त्यांनी खरं करून दाखवलं. प्रदीर्घ काळ आम्ही करू हे करून दाखवलं.
म्हणजे काही पिढ्यांमध्ये ओव्हर फ्यू जनरेशन्स त्यांनी हे कन्सिस्टंटली ही योजना राबवली आणि त्यातून कुटुंब व्यवस्था मोडकळीला आलेली आहे पाश्चात्य जगतातली, आपल्याला माहिती आहे. धर्मावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. चर्चमध्ये मध्ये कोणी जात नाही. एकेकाळी अमेरिकेतले जवळपास 95% लोक कुठल्या ना कुठल्या तरी चर्चचे सभासद असायचे. आज ती संख्या मला वाटतं काहीतरी 25-30% आलेली आहे. म्हणजे हे आपोआप घडत नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं की या गोष्टी आपोआप घडतात, पण हे आपोआप घडत नसतं. कोणीतरी हे ठरवून घडवत असतं. आणि या बाबतीत एक कल्चरल मार्क्सिझम जो आहे, आता उदाहरणार्थ कल्चरल मार्क्सिझम का म्हणायचं हे आपण बघूया आणि मग थांबू, प्रश्नोत्तरांकडे जाऊ, मग उद्या आपण कंटिन्यू करू. तर जसं मी सांगितलं की क्लासिकल मार्क्सिझममध्ये संघर्षाचा आधार हा आर्थिक आधार होता. ग्राम्स्की आणि फ्रँकफर्ट स्कूलनी हा सांस्कृतिक आधार बनवला. आम्ही संस्कृती नष्ट करणार आहे ठरवलं. आम्ही भांडवलशाही नष्ट करणार आहे त्यांनी सोडून दिलं. कारण त्या लक्षात आलं की हे काय जमणार नाही आपल्याला. पण तरी हे विध्वंस तर झाला पाहिजे. पाश्चिमात्य समाज तर कोसळला पाहिजे. मग तो कसा कोसळवायचा? तो संस्कृतीच्या चा विध्वंस करून कोसळवायचा. म्हणजेच संघर्षाचा आधार हा सांस्कृतिक आधार झाला. त्यामुळे गरीब विरुद्ध श्रीमंत हा जो एक संघर्ष बिंदू होता, त्याच्याऐवजी तो सांस्कृतिक आधारावर गेल्यामुळे अनेक संघर्ष बिंदू निर्माण झाले. एक संघर्ष बिंदू म्हणजे रेस. आता पाश्चिमात्य जगतात गोरे विरुद्ध काळे हा एक रेसिझमवर आधारित संघर्ष भडकवणं सहज शक्य आहे. दुसरं म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष, जे फेमिनिझम ज्याला आपण म्हणतो, तो एक दुसरा मुद्दा झाला. मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी हा एक तिसरा मुद्दा झाला. मग काही त्यांनी गोष्टी निर्माण केल्या. ट्रान्सजेंडर वर्सेस ज्यांना नॉर्मल सेक्शुअल फिलिंग्स आहेत ते, हा आणखीन एक मुद्दा झाला. तर अशा पद्धतीने एका संघर्ष बिंदूच्या जागी त्यांनी अनेक संघर्ष बिंदू निर्माण केले जे सांस्कृतिक आधारावर होते. आणि मग ही योजना 100 वर्ष कन्सिस्टंटली राबवून त्यांनी ती ती प्रत्यक्षात कशी आणली, आपल्याला पाहिजे ते रिझल्ट कसे मिळवले, हे आपण बघणार आहोत. आणि ते त्यांनी कसं लिहून ठेवलं होतं हेही बघणार आहोत. फ्रँकफर्ट स्कूलनी एक ग्राम्स्कीची जशी लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स ही योजना होती, तशी फ्रँकफर्ट स्कूलची सुद्धा एक दुसरी योजना होती, ज्याला क्रिटिकल थेअरी असं म्हणतात. ती पण आपण समजून घेणार आहोत. हा खूप मोठा, आणखीन अतिशय डीप, आणखीन अतिशय विलक्षण असा हा सगळा विषय आहे. तो आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेत जेवढा मला तुम्हाला सांगता येईल, कम्युनिकेट करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण की सुरुवात पाश्चिमात्य जगतापासून झाली. आता त्यांचं पुढचं टार्गेट भारत हे आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला आता उद्या जे काही सांगेन त्याच्यामध्ये परत परत पाश्चिमात्य जग असा उल्लेख येईल, अमेरिका, युरोप यांचा उल्लेख येईल. पण ती प्रत्येक गोष्ट भारतालाही लागू पडते हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. मला परत परत मी सांगणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी अमेरिका म्हणतो, जेव्हा जेव्हा मी युरोप म्हणतो, तेव्हा ते भारतालाही लागू पडतं. ते आपल्यावरही हाच प्रयोग सुरू आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आत्ता मी इथे थांबतो आणि आपण प्रश्नोत्तर बघूया. आणि उद्या हा सगळा जो भयंकर प्रकार आहे त्याच्या आणखीन खोलामध्ये आपण उद्या जाऊया. धन्यवाद सर. आजच्या विषयावरती काही प्रश्न असतील तर आपण विचारायचे आहेत. झालेल्या विषयाबाबत काही प्रश्न असतील तर आपण विचारायचे आहेत. सगळे स्टन झालेले दिसतात, कोणाला काही प्रश्न सुचत नाही. सर बहुतेक प्रश्न दिसत. अतुल कुलकर्णी. हा, नमस्कार. नमस्कार. तुम्ही म्हटलात तसंच आहे. म्हणजे जरा बधीर झाल्यासारखं झालं की या पद्धतीने जर हे चालू असेल आणि ते इतके दिवस आपल्याला कळलेलं नाहीये किंवा कळतच नाहीये, तर असं पाश्चिमात्य देशामधल्या लोकांना कळलं का? किंवा कळलं असेल तर त्याच्यात काही विरोध झाला का या सगळ्या प्रकाराला?
मी जसं सांगितलं की इतकं ठरवून कोणी करेल आणि ओव्हर अ पिरियड ऑफ 100 इयर्स कोणी करेल याच्यावर पहिला विश्वास बसत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. आणि दुसरं हम्म. काय आहे की या गोष्टी अकॅडमिक सर्कल पुरत्याच पहिल्यांदा राहिल्या अनेक वर्ष. त्या रोजच्या आयुष्यात लोकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल हे कळायला हम्म. वेळ लागला. आणि तिसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या गोष्टी त्या अत्यंत आकर्षक मुखवट्यांच्या मागे करतात. जसं हम्म. कामगारांच्या क्लासिकल मार्क्सिझम मध्ये समता हा त्यांचा एक होता की गरीब आणि श्रीमंत हे समान पातळीवर आले पाहिजेत. हा एक मुखवटा होता. हम्म. मी सांगितलं मुळाशी शेवटी द्वेष आणखीन नकारात्मकता हेच आहे. पण त्याच्यावर हम्म. क्लासिकल मार्क्सिझमचा मुखवटा होता समता. इथे त्यांनी आणलं सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, हम्म. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे ट्रान्सजेंडरिझमवर सगळ्या लोकांना आपण इन्क्लूड केलं पाहिजे. नंतर पर्यावरणाचं संरक्षण असे विविध ते मुखवटे घेतात आणि त्याच्या मागे हे सगळे कामं चाललेली असतात. त्यामुळे हे चाललंय हे कळायलाच वेळ लागतो. तसं दुसरं मी उद्या जे सांगणार क्रिटिकल थेअरी वगैरे तर त्यांनी अशा काही थेअरीज निर्माण केल्या. त्यांना हे लक्षात आलं की आता मार्क्सिझमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मार्क्सिझम मधनं काही चांगलं घडेल हे आता लोकांना पटणार नाही. पण तरी हम्म. आपल्याला विध्वंस तर करायचंय. मग काही अशा थेअरीज निर्माण केल्या की अनेक लोक त्या थेअरीकडे अट्रॅक्ट झाले. कारण की हा मार्क्सवाद आहे हेच कळलं नाही लोकांना. आणि मग तशा पद्धतीने त्यांनी लोकांना आकर्षित करून घेतलं. ते आपण आणखीन बघूया उद्या परवा. म्हणजे आपण त्या आवरणात आपणच जातो आणि आपल्याला कळतच नाही अशी घटना आपल्याला आहे. कळत नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि हम्म. कित्येकदा मग काय होतं की आपण मार्क्सवादाचे फॉलोअर्स बनतोय हेच कळत नाही. आपल्याला असं वाटतं हम्म. की आपण कुठल्या तरी वेगळ्याच एका थेअरीला आपण आपलंसं करतोय. ती थेअरी आपल्याला पटली आहे असं आपल्याला वाटायला लागतं. ओके. ओके. ते सुद्धा एक घेतलेली ती एक फक्त टेम्पररी भूमिका असते. शेवटी काय अचीव करायचं असतं तर अराजक आणि विध्वंस. हम्म. हे तुम्ही सांगितल्यावर मला एक जाणवलं की मी त्या अण्णा हजारे अरविंद केजरीवालच्या काय त्या कॅन्डल मार्च मध्ये 1-2 वेळा सहभागी झालो Absolutely. होतो. तेच आहे की सगळं आपल्याला असं वाटतं की आपण फार चांगलं काम करतोय. हा. कित्येकदा सरकारला सुद्धा वाटतं की अरे हे चांगलंच आहे की आपण सपोर्ट केलं पाहिजे. त्यामुळे हम्म. अनेक वेळा सरकार सुद्धा त्या गोष्टीला बळी पडतात. चांगले इंटेलिजंट लोक सुद्धा बळी पडतात. ते किती लेवलला बळी पडलेत हेही आपण बघणार आहोत. पण ती योजना किती हुशारीने राबवली त्यांनी तेही आपण बघणार आहोत. धन्यवाद. अजून मंदार सर. नमस्कार सर. नमस्कार. आजचं पुन्हा सेशन म्हणजे सगळ्यांना काय म्हणतात त्याला पूर्णपणे काय म्हणतात त्याला एकतर पूर्णपणे थोडंसं भीतीदायकही आहे पण कटू सत्य पण आहे तेवढंच की जे पचवायला समजून घ्यायला मला वाटतं काही दिवस जातील. आणि हो. इनडायरेक्टली आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे अशा कुठल्या तरी विचारधारामध्ये कधी ना कधी आयुष्यामध्ये अडकलेलो असतो आणि मग नंतर आपल्याला आपले अंडरस्टँडिंग किंवा जाणीव होते काही वेगळ्या पुस्तकातून म्हणा किंवा आत्ता या सेशन मधनं. माझा प्रश्न असा होता की ह्या सगळ्या म्हणजे शेवटी हा जो मार्क्सवाद आहे आणि त्यातून होणारी बेसिकली विध्वंस ही जी वृत्ती पण म्हणजे अ, याच्यावर मात करण्यासाठी अवेअरनेस तुम्ही सांगितलंय पण पाश्चात्य ह्याच्यात ज्यांच्याकडे त्याचे इफेक्ट जवळजवळ 60-70 वर्ष आधीपासून सुरुवात झाली इम्प्लिमेंट झाला आणि तिथे ती विभक्त कुटुंब पद्धती आणि या गोष्टी दिसायला लागल्या. पण मग ह्या सगळ्यातून काही चांगले विचारवंत नाही निघाले की हो ठीक आहे हे आहे आता यांनी ही इम्प्लिमेंट केली किंवा हे कुठेतरी सटल वे आपल्या सिस्टीम मध्ये हे लोक काय म्हणतात त्याला याचं इंजेक्शन देत आहेत जेणेकरून लोक त्या विचारधारेला स्वीकृती देतील. पण त्याला आय वोंट से अपोज पण त्याच्यापेक्षा चांगली हे म्हणजे सिस्टीम असावी
असे विचारधाराचे लोक नव्हते का? किंवा किंवा तसे होण्याच्या दृष्टीने आपण म्हणजे आता भारतामध्ये तर खूप काही म्हणजे एक आहे की कुटुंब पद्धती आपल्याकडे चांगलीच आहे. पण त्याला सुद्धा कुठे ना कुठे आता मेट्रोजमध्ये दिसतंय, की त्याला कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणतात ना, एक धक्का दिला जातोय किंवा कडे अपोज केला जातोय. जातो. हां, हां, हां. तर मग त्याच्यासाठी असं म्हणजे मला म्हणायचं की ती इव्हॉल्व होत नाही का? आणि दुसरी गोष्ट जसं माणूस हा इमोशनल ॲनिमल आहे, ज्याला भावनिक हे आहे. त्याला काय म्हणतात त्याला एका तो कळप्यात राहतो, एका ग्रुपमध्ये राहतो. मग फॅमिलीचा तसा बेसलाईन बघितला तर तोच आहे, की आपण फॅमिली का असते आपल्याला? आपल्याला फॅमिली का वाटते असावी? तर आपण एका पर्टिक्युलर समविचाराचे, एका पर्टिक्युलर विचारधारेचे आपण एकत्र राहतो आणि आपल्याला त्यातून एक आयुष्याचा आनंद घेणे, हा एक त्याच्यामागचा विचार होतो आणि सुदैवाने भारतामध्ये तुम्ही कुठल्याही राज्यातून या, त्याचे फॅमिलीचा जो बेसलाईन आहे तो कॉमन आहे. तर मग अशी म्हणजे म्हणजे मला कधी-कधी आश्चर्य वाटतं, की अशी जी सो कॉल्ड फ्रीडमची व्याख्या जी आहे आणि आपण जी जगतोय किंवा आपण तर तसं इव्हॉल्व नाही झाली का? म्हणजे ह्याचा नाही, या पगडा एवढा भारी का पडतोय? दोन्ही गोष्टींचं उत्तर ऍक्च्युली उद्या मिळेल जास्ती. त्यांनी काय बरं. केलं ते अगदी थोडक्यात सांगतो. एक म्हणजे त्यांनी आपली वैचारिक दहशत निर्माण केली, की तुम्ही ह्या पद्धतीने जर विचार केला नाहीत आणि ह्या पद्धतीने तुमची मतं नसतील, तर तुम्ही समाजाच्या परिघाबाहेर फेकले जाता. हा, अशी वैचारिक दहशत. आणि हं, दुसरी हं. गोष्ट म्हणजे फॅमिली, ह्या एक एक गोष्टी त्यांनी कशा संपवल्या आणि त्यासाठी काय टेक्निक्स वापरली, हे जेव्हा आपण उद्या बघू, तेव्हाही तुमच्या लक्षात येईल की हे किती वेल प्लॅन्ड पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध असं लोकांचा एक गट एकत्र येणं किंवा एक वैचारिक जागृती होणं, हे त्यांनी कसं अशक्य करून टाकलं. हेच ही ओके. त्यांचं टेक्निक म्हणा किंवा त्यांची स्ट्रॅटेजी म्हणा, ही आपण समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि एक डीप स्टेट बद्दल मला विचारणा होती, हं. की ठीक आहे डीप स्टेट आहे आणि विच इज काय म्हणतात त्याला ओपन सिक्रेट म्हणायला हरकत नाही आता. कारण का आपल्याला फक्त एवढंच आहे, की ते आपल्याला समजायला मे बी थोडा वेळ जातो. म्हणजे सामान्य माणसाला समजायला वेळ जातो. कारण की घटना घडून जाते. कुठेतरी ती बातमी किंवा आर्टिकल किंवा ब्लॉग किंवा पुस्तक रूपात जेव्हा बाहेर येतं, तेव्हा कळतं, की हे त्याच्यामागचे कनेक्टिंग द डॉट्स आपल्याला नंतर कळतात. पण बरोबर. याच्यासाठी ह्याला काउंटर करण्यासाठी म्हणजे आपल्याकडे अशी कुठल्या यंत्रणा आहेत, की आपण म्हणजे मे बी भारत सरकार पण काहीतरी असे म्हणजे इंटेलिजन्स म्हणा किंवा काही ना काही गोष्टी ठेवत असेल, किंवा अशा डीप स्टेटच्या गोष्टी होतायत, तर त्याला आपल्याला काउंटर करण्यासाठी जेणेकरून ती आपल्या काय म्हणतात त्याला मातृभूमीची एक सुरक्षा म्हणून किंवा एक कवच म्हणून काम करतही असतील ना? म्हणजे अशा कुठल्या संस्था आहेत का? म्हणजे म्हणजे इंटेलिजन्स निश्चितच बद्दल ऐकलंय. अनेक थिंक टँक्स असतात. सरकारला ते इनपुट्स देत असतात. सरकारची धोरणं त्याप्रमाणे ठरत असतात. याच्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की एकतर अवेअरनेस हं. आणि सर्वसामान्य लोकांनी हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आता सोशल मीडियावरती आपण पटकन इमोशनल होऊन बोलायला सुरुवात करतो, हां, की हां. रस्ता अडवून शेतकरी बसलेत, मोदी त्यांना उचलून फेकत का नाहीत तिकडनं. मग ह्याच्याबद्दल खूप ओरडा सुरू झाला, की एक प्रकारचं इमोशनल प्रेशर निर्माण होतं सरकारवरती. ते बरोबर. होऊ नये. हे काय चाललंय हे जर समजलं आपण, तर आपण ते तसं प्रेशर निर्माण न करणं, ह्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. म्हणजे जसं तुम्हाला बरोबर. आठवत असेल तर इंडियन एअरलाइन्सचं विमान पळवून नेलं होतं जेव्हा अफगाणिस्तानमध्ये, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना. तेव्हा त्या विमानात जे प्रवासी होते त्यांच्या नातेवाईकांनी भयंकर मोठा तमाशा केला होता दिल्लीला. आणि म्हणजे बरोबर आहे, त्यांचे नातेवाईक अडकले होते वर आपण समजू शकतो. हं, पण हं. सरकारवरती इतकं प्रचंड प्रेशर निर्माण करणं हे योग्य नाही, कारण मग निर्णय घेण्यासाठी सरकारकडे वेळच उरत नाही. बरोबर. ते नीट लॉजिकल विचार करून तसा निर्णय घेणं अशक्य होतं. तर अशा पद्धतीने या गोष्टी आपण समजून घेऊन, त्यामुळे सर
हे डीप स्टेट कसं काम करते आणि ते आपल्यामध्ये कसं फूट पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्यावर प्रेशर निर्माण करण्याचा कसं प्रयत्न करते, हे समजून घेणं सगळ्यात पहिली पहिली पायरी तीच आहे. आणि ती समजून घेतल्यानंतर त्यानुसार वागणं हे ही दुसरी पायरी आहे असं आपण म्हणूया. म्हणजे या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. धन्यवाद सर. थँक्यू. हा, मकरंद बोला. मकरंद मकरंद शिंदे. सर मला एक विचारायचं तुम्ही आता ह्या सगळ्या ज्या विचारधारा बहुतेक सगळ्या जगामध्ये त्यांना पादाक्रांत केलेले आहेत, पण काय आपल्या भारतामध्ये आपली जनसंख्या, जी मोठी जनसंख्या आहे, काय ऍज बिन दॅट प्रोटेक्टिंग फॅक्टर फॉर अस, म्हणजे एवढी सगळ्या जनसंख्येला प्रभावित करणं सडनली फोर्सवर. नाही, काय होतं की ओपिनियन लीडर्स असतात काही लोक की ज्यांना बाकीचे लोक फॉलो करतात. म्हणजे एलिट क्लास असतो, त्या एलिट क्लासला जे लोक फॉलो करतात ते काय त्यांचा बॅकग्राऊंड आवाज होता. बरं बरं. तर त्यामुळे ह्या मुठभर लोकांना जरी इन्फ्लुएन्स केलं तरी मग त्याच्यामागे लोक आंधळेपणाने त्या गोष्टी फॉलो करत असतात. असं आहे, जसं आता आपल्याकडे एक फार मोठा वर्ग आहे, तो अमेरिकेला आंधळेपणाने फॉलो करतो, त्यातच तो भूषण मानतो. हा जो वर्ग आहे हा एलिट क्लास असतो. मग बाकीचा जो वर्ग आहे आपला, तो ते यांना फॉलो करण्यात भूषण मानतो. तर अशा पद्धतीने ते चक्र सुरू राहतं. त्यामुळे मोठी लोकसंख्या असली म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल असं आपण समजण्याचं काही कारण नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. मग काय थांबूया आता? हो सर, आता काय प्रश्न दिसत नाही. हो तर आजच्या सत्राला आपण इथे थांबूया. हो. उद्या पुन्हा आपल्या नियोजित वेळामध्ये भेटणार आहोत. तर Yes. सर्वांना शुभरात्री. थँक्यू. धन्यवाद.